हिंदी सक्ती विरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्र मोर्चा निघणार आहे आणि त्याआधी उद्या ठाकरेंची शिवसेना सरकारच्या जीआरची होळी करणार आहे। यावरून भाजपने ठाकरेंना डिवचल्याचं पाहायला मिळालं। फडणवीस सरकारच्या जीआरची उद्या होळी करणार या राऊतांच्या वक्तव्यावरून आशिष शेलार यांनी राऊतांच्या बुद्धिमत्तेची चाचणी करा, कारण हा अहवाल ठाकरेंच्या काळातला आहे असं म्हणाले। तर हिंदी सक्ती नाहीच, मराठीची सक्ती आहे असंही शेलार म्हणालेत। यावर सुद्धा प्रतिक्रिया देण्यात आली। उद्धव ठाकरे यांनी कोणताही आदेश काढला नाही, जीआर काढला नाही। हा जीआर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काढल्यामुळेच त्या जीआरची उद्या आम्ही होळी करतोय। हा उद्धव ठाकरे साहेबांचा जीआर नाही, हा जीआर या फडणवीस शिंदे सरकारचा आहे आणि त्याची होळी उद्या त्यासाठीच होते आहे। जर जीआर उद्धव साहेबांनी काढला असता तर आम्ही होळी कशाला केली असती? हा लहानसा प्रश्न या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजून येत नाही हा विषय, आणि ते काही असत्य विधानं रेटतायत। संजय राऊत यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी इयत्ता तिसरीत करावी लागेल। हा अहवालच मुळे आला उद्धवजींच्या काळामध्ये। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्या कारवाईची सुरुवात राज्यामधली उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाली आणि त्यामुळे उद्धवजी आता पळ काढू शकत नाही। संजय राऊत त्यांना पडद्याआड टाकण्याचा किती प्रयत्न केला तरी ते पडद्याआड जाऊ शकत नाही। मुळामध्ये ज्याला त्याला मोर्चा काढायचा पूर्ण अधिकार आहे। मी कोण काय मोर्चा काढतंय त्या पक्षावर बोलण्याऐवजी हे जे काही चालू आहे ना ते अनाकलनीय आणि अनाठायी आहे। अनाकलनीय यासाठी कारण सक्ती कुठलीच नाही, हिंदी भाषेत तर नाहीच नाही, मराठीची पूर्ण सक्ती आहे, तरीही या गोष्टी का घडतायत म्हणून अनाकलनीय। आणि अनाठायी यासाठी की जीआरमध्ये स्पष्टता आहे, सर्व गोष्टी रेकॉर्डवर स्पष्ट दिलेल्या आहेत, आणि मग अशा पद्धतीच्या अनाकलनीय आणि अनाठायी गोष्टी याचा समाजही विचार करेल। मला वाटतं महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा लढा आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला लाचार सरकार लाभलंय ते पाहिल्यानंतर उभ्या देशात शिक्षण नीती म्हणून जी काही केंद्र सरकारनं घोषित केली त्या नीतीमध्ये असा कुठलाही विषय नाही की तिसरी भाषा शिकवली पाहिजे म्हणून। मग पळवाट काय काढतात तर आम्ही तसं नाही केलं, अनिवार्य केलेलं नाहीये। तुम्ही जो काढलात जीआर काढताय, मग जीआर काढा ना। सक्ती आम्ही रद्द केली, यापुढे फक्त 2च विषय शिकवले जातील असं म्हटलं का सगळा विषय संपतो ना? पळवाट काढता का?